सासरे बुवा, तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बरं का. जावई बापू, तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला, मेंदूचं काय बोलणं झालं नव्हतं. सुनी, हे दूध पी बर. तुम्हाला माहिती आहे का नाही, मला दूध आवडत नाही, पेत नाही मी दूध. गप पिऊगा. अजिबात जबरदस्ती करू नका, मी पेत नाही दूध. सुनी, हे 1000 रुपये घे, पण दूध पे. दूध पेते, पण पैसे अजिबात वापस देणार नाही. अहो, पण मला सांगा, तुम्ही 1 ग्लास दुधासाठी 1000 रुपये कसं काय द्यायलाय? सुनी, तुला तर माहीत आहे, मी 6 महिने झालं टेन्शनमध्ये आहे, आर्थिक अडचणीत आहे. म्हणून एका महाराजाकडे गेलो होतो, तर महाराज मला म्हणले. काय म्हणले महाराज? नागिनला 1 ग्लास दूध पाजवा. मामी खायला काय केलंय? अहो जावाई, मी कारल्याची भाजी आणि भाकरी करणार आहे. कारल्याची भाजी तुम्हाला येते बरं का भारी बनवायला, पण त्या दिवशी तुम्ही जी पनीरची भाजी बनली होती मामी, आबा बाबा बाबा लयच भयानक झाली. इतकी चांगली होती की म्या म्हणलं ही अशी अशी भाजी भारी भारी हटलात असती. मामीला कशी जमली? तसली बघाबर जमली तर आज. बरं बरं बरं, मी काय करते, पनीरचीच भाजी बनविते. दिचा बाप जबर पटकिनी चपात्या भाजीच्या भाकरी करते. थोड्या तुम्ही पनीर घेऊन या. काय रे बाबा, काय जावई हो, एवढा हलकटपणा असतो काय? अहो, आजपासून तुम्ही धुनी, भांडी, स्वयंपाक अजिबात कुठलं काम करायचं नाही. सगळी कामं मी करणार. अरे वा, आज सूर्य कुठल्या दिशेला निघालाय? पण माझी एक अट आहे. बोल की काय? त्या शेजारणीला दीदी म्हणायचं. घासतो माझी मी भांडे. मामी तुम्ही काय लाडू केले का काय हो खायला? हा कमालय बाया, कुठूनच जावायला खबर लागत असून लाडू केलेली. काही करावा का नाही करावा झाले बाप. मला द्या किंवा एखादा असला तर. अहो जावाई, केले होते ते संपून गेले. आई, फोन आला बघ. कोणाचा? पंचायतचा. कोण पंचायत? मावशी. मामी तुम्ही काय लाडू केले का काय हो खायला? हा कमालय बाया, कुठूनच जावायला खबर लागत असून लाडू केलेली. काही करावा का नाही करावा झाले बाप. मला द्या किंवा एखादा असला तर. अहो जावाई, केले होते ते संपून गेले. अहो, मी ना मार्केटला जाऊन येते. थोडी हळू चालव. अहो, पण मी तर ऑटोने चालली आहे. अगं पण मी जीबीची गोष्ट करतोय. मामी मला काही जास्त भूक नाही, मला एकच भाकर करा बघा, पुन्हा शिळ राहते. अहो जावाई, तुम्ही एकच भाकर म्हणतात आणि खायला बसल्यावर सगळा काटा काढतात. महागाल्या माणसाला भाकरी राहत नाहीत आणि शिळं राहायचं तर लांबच राहिलं. मला सांगा, बायकोत आणि मेहुनीत काय फरक असते? मेवणी बूट चोरून पैसे मागते आहे आणि बायको बुटानं मारून. तुमचं दुसरं लग्न झालंय का? नाही बाबा, कोण म्हणलं तुला? मग ती माझी मैत्रीण कशी म्हणत होती माझा नवरा लकी म्हणून? अगं लकी म्हणजे नशीबवान, तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती. मी लकी नाही. ती म्हणली माझा नवरा लकी आणि तुमचं नाव बी लकी. मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की. कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असेल लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणतात की. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे, आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. सुन बाय, तू इंग्लिश मीडियम मध्ये शिकल्या ना? हो. मला पण इंग्लिश शिकव की. हा, शिकवते ना. अगं पार्टी मध्ये गेलं ना, सगळे बोलतात, मला काही समजतच नाही. म्हणा, माझा मुलगा स्टुपिड आहे. माझा मुलगा स्टुपिड आहे. स्टुपिड म्हणजे काय ग? स्टुपिड म्हणजे माझा मुलगा खूप हुशार आहे. अच्छा अच्छा. कोणाचा फोन आलाय ग? माझ्या मम्मीचा आहे. दी मला, मी बोलते विहनबाई संग. हॅलो विहीनबाई, तुमची मुलगी खूप स्टुपिड आहे हो. ओ, इकडे याओ. काय ग? तुमचं आणि त्या शेजारणीचं काही चालू आहे का? नाही, काही नाही. असं काय विचार लागलीस? ती मला कालपर्यंत वहिनी 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 करायची आणि
आज अचानकच सकाळी ताई ताईच करायला लागली म्हणून म्हणलं. मामी तुम्ही कसं काय बिर्याणी पार्सल आणले मला? अहो जावाई आम्ही खाल्ली ती उरली म्हणलं कुत्र्याला टाकण्यापेक्षा गोळा करून आणली तुम्हाला. ओ तुम्ही मला अजिबात पसंत नव्हता. मग माझ्या संग लग्न कसं काय केलंस? माझी आई म्हणायची नवरा मूर्ख असला तर संसार सुखाचा होतोय. म्हणजे मी मूर्ख नाही, ती कसं काय? आपला संसार कुठे सुखाचा आहे? मामी ते शिवांशला 8-10 दिवस सांभाळू, आम्ही जरा बाहेर चाललो फिरायला. हो ना सांभाळते ना, तुमच्या शिवांशला सांभाळते, तुमच्या बायकोला सांभाळते आणि सगळ्या तुमच्या खानदानाला सांभाळते. अजून कुणी असलं तर आणून इथं मांडा, इथं धर्मशाळा आहे. अहो ऐका की, बोल की. व्हॅलेंटाईन डे जवळ यायलाय, तुम्ही मला काय गिफ्ट देणार? हे व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, टेडी डे, हाग डे हे सगळे लग्नाआधीची चोचले असतात. मग लग्नानंतरचे चोचले काय असतात? लग्नानंतरचे चोचले होय, मला पाणी दे, चहा दे, नाश्ता दे, जेवण दे, अंथरून दे, पांघरून दे आणि मला सुखानं राहू दे आणि सुखानं जगू दे. मग माझ्याकडून पण घ्या. झाडू घे, हात घे, लात घे, बुक्की घे, निघा इथून. मला तलाक पाहिजे तुमच्याकडून. वैताग आलाय मला तुमचा. आता ना एक पण दिवस मी तुमच्या सोबत राहणार नाही. ठीक आहे. बरं विचारणार नाही का? मला तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे. तुझा निर्णय पक्का, तुझा निर्णय शेवटचा आणि माझा फुल सपोर्ट आहे तुझ्या निर्णयाला. कीप इट अप, तुम आगे बढ़ो, हम दुसरी के कडे जाते. होय ग, मी जरा गोव्याला जाऊन येतो मित्रांसंग. कुठं जायचं नाही घरातनं. 2 दिवसात माघारी येणार आहे. जायचं नाही म्हणजे जायचं नाही. कुणाचा फोन आलाय बघू, स्पीकरवर टाका. हॅलो. ए ऋषा भावा, जाऊन या तुमची तुम्ही. का रे? अरे माझी बायको आहे सोडणं झाल्या बाबा, जाऊन या तुमची तुम्ही. तुझी बायको लय भारी आहे लागा. तुझ्यासारखी बायको मी आहे, नशीबच पाहिजे लागा. जाऊन या तुमची तुम्ही. बरोबर. ओ जाऊन या तुम्ही गोव्याला, जाऊन या. अगं काय? नाही जावा जावा, काय नाही जावा. हॅलो सुश्या. बोल तू ऋषा. अरे आपला प्लॅन सक्सेस झाला, आता तू तुझ्या बायकोपाशी जा, मी बोलतो. अरे ऐक की, मला उद्या पिझ्झा खायला घेऊन चल की. घेऊन जातो, पण मला एक सांग, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, मी तुझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकते. ओय दिदे, कोण आहे यो? दादा हे ना कोण आहे मला माहित नाही, हे ना मला छेडलाय. माझ्या बहिणी दादा तुमचं दुसरं लग्न झालंय का? नाही बाबा, कोण म्हणलं तुला? मग ती माझी मैत्रीण कशी म्हणत होती माझा नवरा लकी म्हणून. अगं लकी म्हणजे नशीबवान, तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती. मी लकी नाही. ती म्हणली माझा नवरा लकी आणि तुमचं नाव बी लकी. मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की. मामी तुम्हाला त्या लाडक्या बहिणीचे पैसे आले का? नाही आले. कस काय हो? अहो जावाई, मी त्या मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही, मी त्यांची सावत्र बहीण आहे, तेव्हा मला ते पैसे आले नाहीत. चला मामी येतो. अहो जावाई, येतो कशाला म्हणता, जातो म्हणा जातो. आता येतो म्हणू नका, येऊ नका, जा. मी 10वीत असताना इतकी हुशार होती, मला पण प्रत्येक विषयात 100 पैकी 100 मार्क पडले असते. पण बाजूला इतके ढ मुलं होते, मला सारखं म्हणायचे दाखव पेपर, दाखव पेपर, दाखव की, असं म्हणून मला फक्त 35% मार्क पडले. अहो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलता ना, तेव्हा माझी बोलतीच बंद झालती. याच गोष्टीचं तर दुःख आहे. तवा जर बोलली असतीस तर आज माझी बोलती बंद झाली नसती. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनचं एवढं तोंड कसं काय चालवताय? मामी तुम्ही कसं काय बिर्याणी पार्सल आणले मला? अहो जावाई, आम्ही खाल्ली ती उरली
म्हणलं कुत्र्याला टाकण्यापेक्षा गोळा करून आणली तुम्हाला. वहिनी थंडी लय वाढल्या, जरा दादाला सांगा की. बर बर सांगते. अहो बोल की. थंडी लई वाढल्या, पकाला काय तर स्वेटर बिटर आणून द्या की. बर बर. पका तुला थंडी लई वाजायला नाही? होय दादा. हे घे, तुला नवीन ब्लँकेट आणि नवीन जर्किन आणलोय. तुझी थंडीच गायब होते. हे तात्पुरतं झालं दादा. मग लगीन कर की माझं.